एकूणच घायवळ प्रकरणातील शस्त्र परवान्यावरून राजकीय गोळीबार सध्या सुरू झालेला आहे। कुणी कुणावर काय वार पलटवार केले आहेत पाहूयात टॉप 9 बातम्यांमध्ये। गुंड निलेश घायवळ पाठोपाठ त्याचा भाऊ सचिन घायवळवर देखील मकोका अंतर्गत कारवाई होणार। अनेक लोकांना धमकावून जमीन खरेदी विक्री व्यवहार केल्याचा या ठिकाणी पोलिसांनी माहिती दिली आहे। त्यामुळे मकोका लागण्याची शक्यता, तर बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। गुंड निलेश घायवळच्या गाड्या जप्त, पुणे पोलिसांनी आता घायवळच्या गाड्या जप्त केल्याची माहिती। सचिन घायवळला दिलेला शस्त्र परवाना तात्काळ रद्द करावा, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे धंगेकरांची मागणी। आमदारांनी शिफारस केल्यामुळे शस्त्र परवाना दिला असेल। चंद्रकांत दादांनी समीर पाटलांवर कारवाई करण्याचीही केली मागणी। कदम साहेबांना विनंती करणार आहे की याच्यामध्ये हा तात्काळ परवाना रद्द करा। हा समीर पाटील हा चंद्रकांत दादांचे एकदम जवळचा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातली गुन्हेगारी हा चालवतो। दादांनी याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे, दादांनी याचा खुलासा केला पाहिजे। चंद्रकांत पाटलांवरील टीकेनंतर भाजप नेते शिवसेनेच्या वरिष्ठांकडे धंगेकरांची तक्रार करणार। चुकीचं विधान केल्यास धंगेकरांना योग्य पद्धतीने ठोकू, भाजपचा धीरज घाटे यांचा इशारा। महायुती सरकारनं लाडका गुंड योजना आणावी आणि राज्यामध्ये गुंडांचं पालन पोषण करणारी एकमेव महायुती सरकार म्हणून जाहिरात द्यावी, वडेट्टीवारांची घणाघाती टीका। लाडका गुंड आणि त्यांना फिक्स मानधन म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सोपं काम, तर लाडका गुंड योजना आणावी आणि महाराष्ट्रामध्ये गुंडांचं पालन पोषण करणारी एकमेव आमची महायुती सरकार आहे म्हणून जाहिरात द्यावी। धाराशिवमधील पवनचक्कीच्या गाड्यांची तोडफोड कुणी केली? धाराशिवमध्ये तयार होणारा तिसरा आका कोण? रोहित पवार यांचं ट्विट करत या ठिकाणी हा सवाल। गृह खातं या आकाच्या मुसक्या का ओळखत नाही अशी विचारणा। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्याकडून रोहित पवार आणि एकत्रित निलेश सचिन घायवळचे एकत्रित फोटो ट्विट। तर परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहितजी करत होते का? बन यांचा टोला। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचा गुंड निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ व्हायरल। तर घायवळनं शाळेला केलेल्या मदतीचं सुनंदा पवारांकडून कौतुक करतानाचा हा व्हिडिओ। निलेश घायवळला परवाना का दिला हे योगेश कदम सांगू शकतील। योगेश कदम आणि पुण्याच्या राजकारणाचा संबंध नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। चुकून एखाद्या वेळेला कार्यकर्ते असतात, कोणाचे तरी रिकमेंडेशन असतं, मग द्यायचं म्हणून दिलं असेल तर ते रद्दही करता येईल। म्हणून परवाना दिला त्याच्या मागचे कारण काय आहेत हे फक्त योगेश कदम साहेब स्वतः सांगू शकतील।